आखाती देशात सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर आज भारतामध्ये महत्त्वाची बैठक होणार आहे। आज नैसर्गिक आणि पेट्रोलियम गॅस संदर्भात ही बैठक आयोजित करण्यात आली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी सगळ्या राज्यातल्या मुख्यमंत्र्यांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा करतील। संध्याकाळी 6:30 वाजता ही महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे। प्रत्येक राज्यातील सध्याचा इंधन पुरवठा या संदर्भात या बैठकीमध्ये चर्चा होणार असल्याची माहिती आहे। भविष्यातील उपाययोजनांसंदर्भात या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे। डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला आणखी 10 दिवसांची मुदत दिली आहे। होर्मुझची सामुद्रधुनी खुली करण्यासाठी ही 10 दिवसांची मुदत देण्यात आली आहे। होर्मुझ खुलं न केल्यास इराणच्या ऊर्जा प्रकल्पावर हल्ला करू आणि तो उद्ध्वस्त करू असा इशारा डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेला आहे। आधी 48 तासांची मुदत देण्यात आली, त्यानंतर 5 दिवसांची मुदत देण्यात आली आणि आता 10 दिवसांची मुदतवाढ डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेली आहे। 6 एप्रिलच्या रात्री 8 वाजेपर्यंत ऊर्जा प्रकल्पांवर हल्ले करणार नाही असंही ट्रम्प यांनी सांगितलं आहे। दरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेल्या मुदतीला इराणनं प्रत्युत्तर दिलंय। इराणनं ट्रम्प यांचा दावा फेटाळून लावलाय। ट्रम्प खोटं बोलतायत, आम्ही त्यांच्याकडे मुदतवाढ मागितलीच नाही। ट्रम्प यांच्याशी कोणत्याही प्रकारचा संवाद झालेला नाही असं इराणनं स्पष्ट केलंय। युद्धात सहभागी असलेल्या देशांना काही ना काहीतरी गमवावं लागतंच, पण इराणवर लादलेल्या युद्धामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना जे गमवावं लागलंय त्याची सध्या जगभरातल्या मीडियातून चर्चा होतीये। जागतिक मीडियामध्ये या नुकसानाचं 4D लॉस थिअरी म्हणून वर्णन केलं जातंय। म्हणजे ट्रम्प यांचं नुकसान चौफेर आहे। पहिलं नुकसान आहे कूटनीतीमधलं। कूटनीतीच्या बाबतीत इराण युद्धात सुपर पॉवर म्हटल्या जाणाऱ्या अमेरिकेची पुरती धमचाक झालेली आहे। दुसरं राजनैतिक स्तरावरचं नुकसान आहे। अमेरिकेचा या बाबतीतचा लौकिक होता, पण त्याला मोठा सुरुंग लागलेला आहे। तिसरं नुकसान सामरिक म्हणजेच युद्ध संरक्षणाशी निगडित आहे। 4-2 दिवसात युद्धाचा निकाल लावू आणि इराणमधलं सत्तापालट घडवू अशा इराद्यानं उतरलेल्या अमेरिकेला महिना झाला तरी इराणवर विजय मिळवता येईना। ट्रम्प यांच्या पोकळ गप्पांची सगळीकडे खिल्ली उडवली जाते आणि चौथं नुकसान आहे रणनीतीच्या पातळीवरचं। मित्र देशांनी साथ सोडल्यामुळे अमेरिका फार विचित्र पद्धतीने एकटी पडली आहे। नाटो देश अजिबात सोबत येत नसल्यानं 3-4 वेळा ट्रम्प यांनी आगपाखड केली, पण कोणीही युद्धात उतरायला तयार होईना। स्पेन, ऑस्ट्रेलिया, जपान, फ्रान्स, इंग्लंड सारखे दशकांचे मित्र देश चक्क तोंडावर नकार देत आहेत। अमेरिकेतील डाऊ जोन्स औद्योगिक निर्देशांकांमध्ये युद्धादरम्यान सगळ्यात मोठी घसरण झाली आहे। निर्देशांक 469 अंकांनी घसरलाय, तर नॅसडॅक निर्देशांकांमध्ये सरासरी 2.4% घसरण झाली आहे। त्यामुळे अमेरिकेच्या शेअर बाजारावर देखील या युद्धाचा विपरीत मोठा परिणाम पाहायला मिळतोय। तर एकीकडे हे सगळे परिणाम दिसत असताना इराणनं इस्रायलवरती बॉम्ब हल्ला सुरूच ठेवलाय। इराणनं क्षेपणास्त्र आणि ड्रोन्सची 83वी खेप इस्रायलवरती डागलेली आहे। इराणनं या क्षेपणास्त्रांवरती आभाराचा संदेशही लिहिला होता। समर्थन करणाऱ्या देशांचे इराणनं आभार मानलेले आहेत। इराणी लष्करानं इस्रायलवरती जोरदार हल्ला केला आणि हल्ल्याचा एक व्हिडिओ इराणी लष्करानं जारी केलाय। इराणी लष्कराचे अधिकारी क्षेपणास्त्र डेपोमध्ये नमाज पडतानाही या व्हिडिओमध्ये दिसतायत। ربنا لا تزغ قلوبنا بعد إذ هديتنا وهب لنا من لدنك رحمة إنك أنت الوهاب الله أكبر